नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही संध्याकाळच्या महत्त्वाच्या घडामोडी. अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026च्या निमित्ताने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची सदिच्छा भेट. सुनेत्रा पवार यांच्याकडून ट्विट करत माहिती. आमदार आदित्य ठाकरे आणि अभिनेते सयाजी शिंदे यांची आज विधान भवनात सदिच्छा भेट. पर्यावरण संवर्धन, वृक्ष लागवड आणि शाश्वत विकास या विषयांवर दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती. नवी मुंबई महापालिकेच्या तहकूब महासभेत परिवहन समिती सदस्य निवडवरून प्रचंड गोंधळ. सत्ताधाऱ्यांवर मनमानी कारभाराचा आरोप करत विरोधकांचं ठिय्या आंदोलन. मनोज जरांगे यांचा दंगल घडवण्याचा डाव. वंजारी समाजाचे गाव असल्यानं वंजारी समाजाला टार्गेट करण्याचं काम सुरू. नवनाथ वाघमारेंचा आरोप. बाहेरच्या लोकांनी बुलढाण्यात नाक खुपसू नये, वाघमारेंचा इशारा. नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपकडून मच्छिंद्र सानप यांनी अधिकृतपणे दाखल केला अर्ज. सानप यांना उपमहापौर पदाचा अर्ज घ्यावा लागला होता मागे. कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाविरोधात महामार्ग विरोधी कृती समितीकडून राज्यव्यापी आंदोलन. शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्यानं हा मार्ग तातडीने रद्द करावा, आंदोलकांची मागणी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात स्वतंत्र भारताचं पहिलं आणि एकमेव गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्या पुतळ्याचं केलं अनावरण. विनोद तावडेंची ट्विट करत माहिती. देश गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त होतंय, तावडेंचं वक्तव्य. मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटील यांचा जामीन अर्ज मागे. या प्रकरणात दस्तावेज तयार करताना अत्यल्प मुद्रांक शुल्क भरल्याचा आरोप. शासनाची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याचा संशय. धाराशिव चिखला येथे घडलेल्या घटनेचा निषेध करत कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे जिल्हाधिकाऱ्यांना अखंड मराठा समाजाच्या वतीनं निवेदन. महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या सरपंच गणेश काकड यांच्यावरही कडक कारवाई करण्यात यावी, अखंड मराठा समाजाची मागणी. अखिल भारतीय किसान सभा आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन या संघटनांच्या वतीने शेतकरी कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी अहिल्यानगरच्या राजूर येथे उद्या भव्य लॉंग मार्च. 148 किलोमीटरचे अंतर पायी पार करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा. हिंगोली जिल्ह्यातील शासकीय आणि निमशासकीय लिपिक वर्गीय कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर. वेतन त्रुटी दूर झाली पाहिजे यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू. महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख विभागातील प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ कोपरगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. मागण्या मान्य न झाल्यास 2 मार्च पासून बेमुदत आंदोलनाचा इशारा. पुण्यातील तळेगाव दाभाडे परिसरात बेधुंद दुचाकीस्वार आणि कॉलेज विद्यार्थ्यांकडून वाहतुकीचं उल्लंघन. यामुळे हेल्मेट शिवाय गाडी चालवणे, फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट तसेच कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांवर पोलिसांकडून धडक कारवाई. बीड आणि पाटोदा तालुक्याच्या काही भागात अवकाळी पावसाची हजेरी. या पावसामुळे गहू, ज्वारी, हरभरा, उन्हाळी बाजरी या प्रमुख पिकांसह आंबा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता. हवामान विभागाकडून पुढील 2 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज. पुणे महापालिका हद्दीतील येरवडा परिसरात भीषण आग लागून 50हून अधिक वाहनांचं नुकसान. या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही, मात्र मोठ्या प्रमाणात वाहनांचं नुकसान. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी.